मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज। जळगाव, नाशिक, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुंभारली घाटात रस्त्याच्या लगतची संरक्षक भिंत कोसळली। घाटात 3 ते 4 ठिकाणी रेलिंग नसल्याने वाहतुकीला धोका निर्माण झालाय। घाटातल्या रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे। माळशेज घाटाजवळ एक मुलगा काळू धबधब्यावर सेल्फी काढायला गेला असता त्याचा पाय घसरला। तरुण खोल दरीच्या दिशेने वाहून जात होता। अगदी शेवटच्या क्षणी त्याचा हात एका दगडाला लागला आणि तो अडकला। त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांनी कपड्यांचा दोर करून तरुणाला आता सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळमध्ये छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते। गर्दीचा फायदा घेऊन हुल्लडबाज तरुणांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त। विशेषतः पावसाळ्यामध्ये तोरणमाळ या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे त्या ठिकाणचा बंदोबस्त या कालावधीमध्ये वाढवण्यात येईल। त्याचबरोबर तोरणमाळकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी दर शनिवार रविवारी नाकाबंदी लावून पर्यटकांच्या गाड्या देखील चेक करण्यात येतील, जेणेकरून वरती दारू पिऊन धिंगाणा घालणे किंवा दारू पिऊन अश्लील टिप्पणी करणे असे प्रकार होणार नाहीत। महापौर मंजुषा नागपुरे यांचा दावा, मात्र महापौरांचा दावा पुणेकरांनी फेटाळला। पुण्यातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याचं पुणेकरांचं मत। निकृष्ट कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची महापौरांची धमकी। बीडच्या परळी धर्मापुरी राष्ट्रीय महामार्गावर सारडगाव जवळ खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ। प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास। रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्यास सारडगाव ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्ह्यात पावसाची पाठ। पाऊस कमी झाल्यानं शेतकरी संकटात। पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचंही संकट ओढावण्याची शक्यता। माओवादी पुस्तकं डाउनलोड करणं हा गुन्हा नाही। मुंबई उच्च न्यायालयानं केली सरकारची कानउघाडणी। टीशच्या 7 विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर। दिवंगत प्राध्यापक साईबाबांना आदरांजलीच्या कार्यक्रमात सहभागी होणं गुन्हा नसल्याचं कोर्टाचं मत। डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय। मुंबई हायकोर्टानं पुन्हा एफडीएला छापलं। अन्न सुरक्षेची अंमलबजावणी पद्धतशीरपणे करण्याचे एफडीएला कोर्टाचे निर्देश। धोरण ठोसपणे राबवताना तलवारीनं डास मारू नका, कोर्टानं सुनावलं। एफडीएकडून मुंबईच्या 4 हॉटेल्सचा परवाना निलंबित। अस्वच्छता, कीटकांचा वापर आणि आरोग्य नियमांच्या उल्लंघनामुळे एफडीएची कारवाई। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं आढळल्यानंतर एफडीएची आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवर कारवाई। नियमांचं पालन होत नसल्यानं कॅन्टीन बंद करण्याची नोटीस। बीड जिल्ह्यामध्ये बेकायदा खाद्यतेल विक्री करणाऱ्या 5 ऑइल मिलवर एफडीएची कारवाई। तब्बल 1,19,000 किलोंच्या वर खाद्यतेलाचा साठा जप्त। खाद्यतेलाचं बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करून सुरू होती विक्री। 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान एफडीएनं 98 हॉटेल्स तपासलेत। 98 पैकी 14 हॉटेल्सचे परवाने निलंबित। 57 हॉटेल्स कॅन्टीनला दर्जा सुधारण्याच्या नोटिसा। अकोला जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं प्रकरणी एसआयटीची स्थापना। गुन्हा दाखल झालेल्या कंपन्या शेतकऱ्यांकडून लिहून घेतात समाधानपत्र। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर आता समाधानपत्राची होणार एसआयटीची चौकशी। बोगस बियाणं विक्री केल्याप्रकरणी आतापर्यंत 13 कंपन्यांवर गुन्हा दाखल। परभणी सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला तब्बल 1,11,00,000 रुपयांचा गंडा घातलाय। आधार क्रमांकाशी गंभीर गुन्हा जोडल्याची भीती दाखवून पैसे बँक खात्यात टाकण्यास भाग पडलं। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर दाम्पत्यानं केली पोलिसात तक्रार। नागपूर सायबर पोलिसांनी म्यूल बँक अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। एका महिलेसह 3 अटक। आरोपींकडून 209 एटीएम कार्ड, 50 सिम कार्ड, 45 धनादेश आणि 45 बँक पासबुक तसेच विविध कंपन्यांचे शिक्केही जप्त। या प्रकरणी 3 अटक। एक महत्त्वाची बातमी येते।
गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर मागे 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतलाय। त्यामुळे म्हशीचं दूध हे 78 रुपये तर गाईचं दूध 62 रुपये प्रति लिटरने मिळणार आहे। दुधाच्या दरासोबतच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गोकुळ, चितळे, सोनाई यासारख्या सहकारी आणि खासगी दुधाच्या ब्रँडमध्ये प्रचलित दरापेक्षा 2 रुपयांनी वाढ होईल। ही दरवाढ 11 ऑगस्ट पासून लागू होईल। तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी, 11 ऑगस्ट पासून दुधाच्या दरात वाढ होणार आहे। गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ आता होणार आहे। 11 ऑगस्ट पासून नवे दर लागू होतील। तर आता नवे दर असे असतील, म्हशीचं दूध हे 78 रुपयांवर गेलेलं आहे तर गाईचं दूध 62 रुपये प्रति लिटरने मिळणार आहे। 11 ऑगस्ट पासून हे नवे दर लागू होतील आणि त्यामुळे दुधाच्या दरासोबतच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, 2 रुपयांची दरवाढ झालेली आहे। दुग्धजन्य पदार्थांमध्ये कुठल्या पदार्थांमध्ये आता दरवाढ होणार आहे? दुग्धजन्य पदार्थ आपण पाहतो, तूप असेल, दही असेल, ताक असेल, या अशा दुग्धजन्य पदार्थांच्या दरांमध्ये देखील 10% वाढ होणार आहे। आपल्याला आठवत असेल, काही दिवसांपूर्वीच दुधाचे दर 2 रुपये वाढले होते आणि कारण देण्यात आलं होतं म्हणजे भेसळखोरांवरती FDA कडून होत असलेली कारवाई। मात्र आता पुन्हा काही दिवसांमध्ये आणखी 2 रुपयांनी ही दरवाढ करण्यात येते आहे। यावेळी देण्यात आलंय ते डिझेलच्या म्हणजे इंधनाच्या दरामध्ये झालेली वाढ आणि त्याचबरोबर पॅकेजिंगचा जो खर्च आहे तो देखील वाढलेला आहे आणि त्यासाठी 2 रुपयांनी दूध वाढवावं लागत आहे दर आणि दुग्धजन्य पदार्थ देखील 10% दर वाढवावे लागत आहेत, असं कारण या संघटनेकडून देण्यात आलंय। या संघटनेमध्ये राज्यातील सहकारी दूध संघ आणि राज्यातील खाजगी संस्था सहभागी आहेत आणि या संस्थेच्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। 11 तारखेपासून 11 ऑगस्ट पासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे। सामान्यांसाठी अवघ्या काही दिवसांमध्ये तब्बल 4 रुपये प्रति लिटर हे दर वाढलेले असणार आहेत। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेत महिला प्रवाशाला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या प्रवाशाला अटक। मोहम्मद रिझवान अन्सारी आरोपीचं नाव। आरोपीला गोवंडीतून अटक, जागेवरून झाला होता वाद। ठाणे रिंग रोडच्या मेट्रोच्या आराखड्यात बदल होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले बदलाचे निर्देश। कमीत कमी लोक विस्थापित होतील याकडे लक्ष देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। रिंग मेट्रोचा सुधारित असा आराखडा तयार करण्याचे निर्देश। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ। सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ तर सोनं प्रति तोळा 1.5 लाखांवर। आखाती देशातील युद्ध थांबल्यानं सोन्यातील गुंतवणुकीत वाढ झाल्याची माहिती। चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची वाढ आणि त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो 2,30,000वर। आखाती देशातील युद्ध थांबल्यानं चांदीचे दरही वाढले। कोकणात गणेशोत्सवात जाण्यासाठी आता पश्चिम रेल्वेनं 42 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार। या विशेष गाड्यांचं आरक्षण 9 ऑगस्ट पासून सुरू होईल। मुंबई सेंट्रल आणि वांद्रे रेल्वे स्टेशनवरून धावणार या खास रेल्वे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या संवर्धनाचा मार्ग अखेर मोकळा। रासायनिक लेपनाविरोधातील याचिका कोल्हापूर न्यायालयानं फेटाळली। भारतीय पुरातत्व विभाग लवकरच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर रासायनिक लेपनाची प्रक्रिया सुरू करणार। जालना जिल्ह्यातल्या पारतमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 2 महिलांचा बुडून मृत्यू। रात्रीपासून स्थानिक नागरिक, प्रशासन आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न। अखेर विहिरीत बुडालेली ती कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात यश। नाशिकच्या देवळा मालेगाव रोडवर भीषण अपघात। मोटारसायकल आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक। मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू। 7,000ची लाच स्वीकारताना ग्रामसेविकेला अटक। पोल्ट्री फार्मच्या NOCसाठी मागितली लाच। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या मोहर्णा ग्रामपंचायतमध्ये ACBची कारवाई। रंजू अंबादे असं ग्रामसेविकेचं नाव।
हरवलेल्या मुलाचा शोध घेत असताना अस्वलाचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला. गडेगाव लाकूड डेपो जंगल परिसरातील घटना. पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे गंभीर जखमी. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पाळीव जनावरांना चराईसाठी नेलं असता झुडपात लपलेल्या वाघाचा गुराख्यावर हल्ला. गुराखी बन्सीलाल मेश्राम यांचा घटनास्थळीच मृत्यू. भंडाऱ्याच्या सुल्लाड डोह परिसरातील घटना. चिपळूणमधल्या सावर्ड येथील वालावलकर हॉस्पिटलनं शस्त्रक्रिया न करता घशात अडकलेलं चिकनचं हाड काढले बाहेर. 53 वर्षीय व्यक्तीच्या घशात अडकलं होतं चिकनचं हाड. एंडोस्कोपी करून घशात अडकलेलं हाड बाहेर काढण्यात यश. रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये जगभर आढळणारी एक दुर्मिळ नारंगी रंगाची वॅक्स कॅप नावाची बुरशी आढळली आहे. लहान आणि चमकदार लाल किंवा नारंगी रंगाची वॅक्स पॅक ही बुरशी आहे. वन विभागाचे अधिकारी अतुल अहिरे यांनी जंगलात फेरफटका मारत असताना त्यांना ही बुरशी आढळली आहे. उत्तराखंडमधील अल्मोरामधल्या रवी टमटा यांनी एक आसनी उडणारी कार बनवली आहे. हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपच्या माध्यमातून हॅपिडा स्काय नेक्स्ट चा एक प्रोटोटाईप विकसित केला असल्याचा दावा केलाय. कारची उड्डाण चाचणीही यशस्वीरित्या पार पडली आहे. भारतात तयार झालेली पहिली उडणारी कार असल्याचा दावा. भारताच्या अरिहा पंगमने एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये पटकावलं सुवर्ण. या प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. अंतिम फेरीत उत्कृष्ट सादरीकरण करत 19 गुणांसह तिनं अव्वल स्थान पटकावलंय.